पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने नक्षलवादाविरोधात निर्णायक लढा देत नक्षलवाद संपुष्टात आणला आणि नक्षलग्रस्त भागात विकासाची गंगा पोचवली, असं प्रतिपादन आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नक्षलवादाविरुद्धच्या भारताच्या निर्णायक लढ्यावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. नक्षलवादामुळे या भागात विकास पोचू शकला नाही, मात्र नक्षल मुक्तीमुळे या भागातील जनतेला विकासाची फळं चाखायला मिळत आहेत, असं ते म्हणाले. लाल आतंक का परछाया विकास नहीं है इसलिए नहीं गया था। लाल आतंक का परछाई वहां पड़ा था इसलिए विकास नहीं पहुंचा था। आज परछाई हट गई है और हमने लक्ष्य किया था कि 31 मार्च को नक्सल मुक्त करेंगे। मैं पूरी व्यवस्था होने के बाद देश को भी सूचित करूंगा, मगर मैं ऐसा बोल सकता हूं, धड़ल्ले से बोल सकता हूं कि हम नक्सल मुक्त हो गए हैं। ऐसा कहने में कोई तकलीफ नहीं। जे शस्त्र खाली ठेवतील त्यांच्याशीच चर्चा केली जाईल, जे गोळीबार करतील त्यांना गोळ्यांनीच प्रत्युत्तर दिलं जाईल, हे सरकारचं धोरण असल्याचं ते म्हणाले. नक्षलवादी विचारधारेला विकासाशी काही देणं घेणं नाही, त्यांचा लोकशाही आणि संविधानावर विश्वास नाही, असं ते म्हणाले. अन्यायाच्या विरोधात लढण्याचं नक्षलवाद हे साधन नाही, असं सांगत या विषयात राजकीय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन पक्षांनी भूमिका घ्यायला हवी, असं ते म्हणाले. रालोआ सरकार दबावाखाली येणारं नाही, तर सगळ्यांना न्याय देणारं आहे, संवेदनशील आहे. आमच्या सरकारला सर्व समस्या जाणून घ्यायच्या आहेत, असं ते म्हणाले. विकास कहीं पर भी कम ज्यादा हो सकता है। हम संवैधानिक रास्तों से हमारी लड़ाई लड़ेंगे या हाथ में हथियार लेकर निर्दोषों को मार डालेंगे। किस थियोरी का यहां से समर्थन हो रहा था, मैं नहीं समझ रहा। अगर आप धमकाना चाहते हैं कि ये होगा तो ये भी हथियार उठाएंगे, ये होगा तो ये भी हथियार उठाएंगे, ये डरने वाली सरकार नहीं है मान्यवर, सबके साथ न्याय करने वाली सरकार। गेल्या दशकात भारतातील नक्षलवादी हिंसाचारात लक्षणीय घट झाली आहे. मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. 2024 पासून एकट्या छत्तीसगडमध्ये 2000हून अधिक नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची नोंद झाली आहे. 2025 मध्ये 300हून अधिक नक्षलवादी मारले गेले आणि 800हून अधिक जणांना अटक करण्यात आली. निधी पुरवठ्यावर कठोर कारवाई, मजबूत सुरक्षा कारवाया आणि केंद्रित धोरणांमुळे नक्षलवादी जाळं लक्षणीयरित्या कमकुवत झालं आहे, असं ते म्हणाले. काँग्रेस सरकारच्या काळात नक्षलवादाला खत पाणी घालण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या 76 सैनिकांच्या हत्येनंतरही काँग्रेसची भूमिका कायम राहिली. त्यांनी नक्षलवाद्यांचा सशस्त्र संघर्ष मोडून काढला नाही, असं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा